नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। 31 मार्च रोजी आहे श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन। स्वामींचा प्रकट दिन म्हणजे फक्त एक सण नाही, तर हा दिवस आहे लेकरांसाठी विशेष कृपा मिळवण्याचा। याचबरोबर आई-बाबांसाठी ही एक संधी आहे स्वामी कृपा मिळवण्याची, लेकरांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काहीतरी चांगलं करण्याची। कारण श्री स्वामी समर्थ म्हणतात, आईच्या भक्तीने लेकरांवरील सर्व संकट दूर होतं। चला तर मग जाणून घेऊया, स्वामी प्रकट दिनी आई वडिलांनी काय केलं तर लेकरांना यश, सुख आणि स्वामींचे आशीर्वाद मिळेल। याचबरोबर आईने या दिवशी काही खास सेवा केली तर लेकरांचे भविष्यही उज्ज्वल बनेल। चला जाणून घेऊया। आता स्वामींचा प्रकट दिन म्हणजे काय हे आधी जाणून घेऊया। स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे राजा म्हणून ओळखले जातात। कोणाचे अवतार आहेत, कुठून आले हे एक गूढच आहे, पण एवढं मात्र खरं, त्यांच्या कृपेने हजारो लोकांचे संसार उभे राहिले, संकट नाहीशी झाली आणि जीवनात चमत्कार घडले। आधी सांगितल्याप्रमाणे 31 मार्च हा स्वामी समर्थांचा प्रकट दिवस। या दिवशी त्यांची विशेष कृपा मिळते। आजच्या दिवशी स्वामींची सेवा केली, नामस्मरण केलं की मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होते असं म्हणतात। आई वडिलांनी या दिवशी काही खास सेवा केली तर लेकरांचं भविष्य उज्ज्वल होऊ शकतं। मग आता आई-बाबांनी कोणती सेवा करावी बघूया। काय करावं तर स्वामी समर्थांच्या पादुका घरात असतील तर त्यांना गाईचं तूप, अष्टगंध आणि गुलाबाचा अत्तर लावून पूजा करावी। ज्यांच्याकडे पादुका नाहीत त्यांनी त्यांच्या फोटोसमोर एक सुपारी ठेवून ती पादुका समजून त्याची पूजा करावी। मुलांसाठी यश, आरोग्य आणि सुख समृद्धीची प्रार्थना करावी। यावेळी ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा। स्वामींना केशरयुक्त नैवेद्य दाखवावा। याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामींच्या चरित्रात एक अद्भुत शक्ती आहे। त्याचं वाचन केलं तर घरात एक सकारात्मक ऊर्जा वाढते आणि लेकरांवर कुठलाही वाईट प्रभाव राहत नाही असं सांगितलं जातं। मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी 11 दिवस तरी स्वामी चरित्र सारामृत वाचावं। घरात एखादी समस्या असेल तर रोज एक अध्याय वाचावा। मुलांसमोर मोठ्याने वाचन केल्यास त्यांच्यावरही चांगला प्रभाव पडतो। त्यानंतर स्वामींना गुळपोळी, श्रीखंड किंवा साखरपोळी खूप प्रिय आहे। अशा प्रकारचा नैवेद्य स्वामींना दाखवावा। नैवेद्य दाखवल्यावर घरातील सगळ्यांना प्रसाद द्यावा। मुलांना स्वामींच्या प्रसादाचा पहिला घास द्यावा। शक्य असल्यास गरजू लोकांना अन्नदान करावं। स्वामी समर्थांचा मंत्र खूप प्रभावी मानला गेलाय। जर आपल्या मुलांना वारंवार आजार होत असतील किंवा अभ्यासात त्यांचं मन लागत नसेल तर त्यांच्या नावानं मंत्र जप करावा आणि त्यांच्या डोक्यावर पाणी शिंपडावं। ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्र 108 वेळा म्हणावा। त्या जपाचं पाणी लेकरांच्या डोक्यावर शिंपडावं। मुलांच्या नावाने एक सुपारी स्वामींना वाहावी आणि ती सुपारी रात्री झोपताना मुलांच्या उशाखाली ठेवावी। यामुळे मुलं आजारी पडत नाही आणि त्यांचं अभ्यासातही मन लागत नाही। शिवाय स्वामींचं नामस्मरण सगळ्यात मोठं कवच आहे। आईच्या मुखातून घेतलेलं नामस्मरण मुलांसाठी वाईट शक्तींपासून संरक्षण करतं असं म्हणतात। त्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी 21 वेळा तरी श्री स्वामी समर्थ म्हणावं। मुलांना हे नामस्मरण शिकवावं। घरात रोज 5 मिनिटं तरी कुटुंबानं नामस्मरण करावं। आता फक्त आईनेच मुलांसाठी ही सेवा करावी का? वडिलांनी सुद्धा ही सेवा केली तरी त्याचे लाभ मिळू शकतात। आपल्या घरात जर स्वामींचा फोटो असेल तर घराच्या मुख्य दरवाजासमोर किंवा पूजा घरात तो ठेवावा। यामुळे वाईट शक्तींनाही दूर ठेवलं जातं आणि चैतन्य टिकून राहतं। स्वामींच्या फोटोसमोर दररोज दिवा लावायला विसरू नये। स्वामींना पंचामृतानं स्नान घालावं। स्वामींचा फोटो मुलांच्या अभ्यासाच्या टेबलाजवळही ठेवावा। परीक्षा किंवा महत्त्वाच्या प्रसंगी स्वामींचं स्मरण करावं। याचबरोबर स्वामींना प्रसन्न करायचं असेल तर गरजू व्यक्तींना मदत करावी। हा सर्वोत्तम उपाय मानला गेलाय। गरजू मुलांना पुस्तकं, पेन किंवा खाऊ, कपडे द्यावे। एखाद्या स्वामी मंदिरात जाऊन साखर, दूध, तूप किंवा फळ दान करावं। घाबरायचं नाही तर
म्हणून घाबरायचं नाही, तर स्वामींची श्रद्धेने सेवा करावी. स्वामी समर्थांचं नाव घ्यावं आणि आपल्या मुलांसाठी मनापासून प्रार्थना करावी. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.